किंवा असाच येईन तसाच करतो नामकात करतो त्याची बदली केली होती. मला वाटतं त्याला निलंबितच केलंय, बदली नाही केली वाटतं, निलंबितच केलंय वाटतं त्याला. म्हणजे जे कडक आहे त्याचे निलंबन करते आणि जे पैसे खाऊ आहेत त्यांना सांभाळते. म्हणजे आमच्या अंतर्वालीतल्या महिलांवरती हल्ला केला गेला पोलिसांकडून, त्या पोलिसांना बढती दिली. यांना म्हणते देवेंद्र फडणवीस, त्यांना नोकरीवर घालून जेलला नाही टाकलं, त्यांना बढती दिली. बरं झालं आणलं, त्याचा अर्थ तसाच होतो ना, बरं झालं. फडणवीस साहेब तुम्हाला एक सांगू का, आणि राज्यकर्त्यांना सगळ्यांना सांगतो की थोड्या दिवसाची मस्ती आहे. बदल होत असून कोणाची तरी सत्ता येत असते, कधी ना कधी आमची सुद्धा येईल, आम्ही सुद्धा विसरणार नाही. मुळ्यात जाळ्यासकट जर नाही काढणार तर मराठ्याचे खानदान नाही. मुळ्यात जाळ्यासकट तुम्ही किती किती आमदार त्रास देतात. आता मराठा सेवकाला गावागावाच्याकडे आमदार मंत्री त्रास देतात. तुम्ही आता द्याल रे, पुढे आमच्याच हातात येत. कधी ना काही बदल होत असतो. जसं की काँग्रेसची सत्ता जाईल असं कोणालाच वाटत नव्हतं, कारण ते समुद्रासारखे म्हणायचे, स्वतः ते म्हणायचे आम्ही समुद्रासारखे गेली ना. या भाजपला स्वप्न तर वाटत नसेल त्यांची सत्ता येईल म्हणून, त्यांची तोडून आली का नाही. तसे तुम्हाला वाटत असेल तुम्ही अमृत पिऊन आला, तुम्ही सुद्धा जाणार. आणि ज्या वेळेस तुम्ही त्रास दिलेले लोक येणार ना, त्यावेळेस तुमचं बी मुळ्यात जाळ्यात सकट बाहेर काढणार. म्हणून त्रास द्यायचं बंद करा आणि लोकांना न्याय द्यायचं काम. निश्चितच